सर्व पत्रकार बांधवांना बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना ज्ञातच असेल की श्री संत नामदेव महाराज संस्थानचे 6वे मठाधिपती श्री संत गुरुवर्य उद्धव नामदेव महाराज व कंधार तालुक्यातले माजी खासदार व आमदार भाई केशवराव धोंडगे यांनी 2007 साली संस्थानच्या जागेवर छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक यांचा पुतळा स्थापन केला होता। पण त्याला बरेच दिवस झाल्यामुळे किंवा तो जीर्ण झाल्यामुळे त्याला काय काढण्यात आलं। पण ते पुतळा काढल्यापासून आपल्या कंधार शहरामध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उणीव भासत होती। आणि ज्या दिवशी काढला त्या दिवशीपासून मी बी नवे साहेब आहेत आणि मुक्तेश्वर भाऊ आहेत, जेव्हा जीर्ण झाला होता तेव्हापासून मी सर्वांना विनंती करत होतो की सर्वांनी पुढाकार घ्या, मी अजून जागा द्यायला तयार आहे आणि आज तो पुतळा काढून दुसरा बसवा। आज 1-2 वर्षाने का होईना त्याचा योग आला। गेल्या मे मध्येच साहेबाच्या अध्यक्षतेखालीच मीटिंग झाली होती। त्यावेळेस मी शब्द दिला होता की नामदेव महाराज संस्थान तर्फे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा पण देण्यात येईल आणि तो पुतळा संस्थानकडूनच देण्यात येईल। आणि त्या पुतळ्याचा भूमिपूजनाचा उद्या दुपारी 2 वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी सर्व कंधारवासियांना या ठिकाणी सगळ्याला आग्रह करतो किंवा विनंती करतो की त्या भूमिपूजनासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं। त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधवांना पण विनंती करतो की आपण देखील उद्या ठीक 2 वाजता संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहावं। आजच्या या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला यांनी आत्ताच संबोधित केलं ते उमरज मठाचे मठाधिपती संत एकनाथ महाराज, नगरपालिकेचे नगराध्यक्ष शहाजीराव नडगे, ॲडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, प्रवीण पाटील चिखलीकर, उपनगराध्यक्ष मंडनभाई चौधरी, तालुका संघाचे अध्यक्ष किशनरावजी, आता सगळ्याचे नाव घेणार नाही, सगळे माझे सहकारी, मराठा सेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, एवढ्या समाजाच्या संघटना आहेत त्या, मी सर्वप्रथम महाराजांचं मनापासून आभार मानतो की गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी मी असेल, मुक्तेश्वर भाऊ, आम्ही सर्वजण महाराजाकडे बसलो होतो। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं जे मंडळ आहे त्यांनी मागच्याही वर्षी हा विषय काढला होता, याही वर्षी हा विषय काढला। त्यानंतर मागच्या 4-5 दिवसापूर्वी समितीचे जे जयंती मंडळाचे पदाधिकारी त्यांच्याशी आमची चर्चा झाली, महाराजांना बोलून चर्चा केली आणि महाराजांनी सांगितलं की माझा मागेही विरोध नव्हता, आजही विरोध नाही, परंतु आज देऊ उद्या देऊ या कारणामुळं ती जागा द्यायला विलंब होत गेला। पण त्याचा मुहूर्त लागला, आज महाराजांना जागा दाखवलेली आहे। नगरपालिका त्याचं मोजमाप करेल आणि एका बाजूला नगरपालिकेची जागा आहे, एका बाजूला रस्त्याची जागा आहे आणि आज संध्याकाळपर्यंत या जागेचा पॉईंट फिक्स होईल। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल। महाराजांनी पुतळा पण द्यायची भूमिका घेतली,
खरं तर संस्थांचं जेवढे आभार मानावे, मी म्हणून नाही, मी आता तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून सर्वांच्या वतीनं बोलतो. चांगल्या कामासाठी जागा द्यायची भूमिका महाराजांनी घेतली आणि अतिशय चांगला पुतळा, अतिशय सुसज्ज असं परिसर निर्माण करण्याचा प्रयत्न देखील आमच्या सगळ्याकडून राहील. कंधारमध्ये प्रवेश करतानाच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून प्रवेश करता येईल अशा ठिकाणची जागा महाराजांनी सुचवली. त्याबद्दल महाराजांचे आभार मानतो. ज्या ज्या समाज संघटनेने महाराजांकडे मागणी केली होती त्यांनाही धन्यवाद देतो पाठपुरावा केल्याबद्दल. काही मंडळी चुकीचं बोलली असेल, महाराजाला थोडंसं काही वाटलं असेल, भावना महाराजांच्या दुखवल्या असतील, तर मी त्या सर्वांच्या वतीनं महाराजांची दिलगिरी व्यक्त करतो, महाराजांची माफी पण मागतो. पण शेवटी सगळ्यांचं मत विचारात घेऊन महाराजांनी हा जागा द्यायचा निर्णय घेतला. त्याबद्दल या विभागाचा आमदार म्हणून आणि सर्वांच्या वतीनं महाराजांचे आभार मानतो. आपल्याला काय विचारायचं असेल विचारा. मी आताच सांगितलं की पुतळा द्यायची भूमिका घेतली, जागा द्यायची भूमिका घेतली. आता उचित स्मारक करायचं म्हणल्यावर त्याला शिवशोभीकरण करावंच लागेल. आपण लोह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि शिवशोभीकरणाला 2.5 कोटी दिले पुतळ्याच्या शिवाय. जगज्योती महात्मा बसवेश्वराचा पुतळा बसवला. मी परवाच माननीय मुख्यमंत्र्यांकडे 2 कोटी रुपयाची त्याच्यासाठी मागणी केली. त्याच धर्तीवर छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंच्या नावाला शोभेल असं, कंधारच्या वैभवात भर पडेल असं या सगळ्या नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करून, मराठा समाजाच्या संघटना ज्या आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो प्लॅन तयार करण्यासाठी मी लोकसभेचा सदस्य असताना केंद्राच्या नेतृत्वातून 70 लक्ष रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. आणखी त्याला काही कमी पडत असेल तरी मदत करू. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुशोभीकरणाचं काम आपण हाती घेतलं होतं, ते केव्हा होणार? हाती घेतलं म्हणण्यापेक्षा मला आमचे बाळासाहेब पवार असतील या सगळ्या मंडळींनी मागणी केलेली होती आणि मी 40 लक्ष रुपये त्या कामासाठी टाकलेले आहेत. पण आता इतर ठिकाणचं काम बघता 40 लक्ष रुपये सुद्धा कमी पडतील की काय अशा पद्धतीचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा असेल, की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा असेल, या तिन्ही स्मारकाच्या शिवशोभीकरणाचं काम आपल्याला हाती घ्यायचं आहे. 14 एप्रिल पर्यंत होईल. आता मी तारखेचं सांगणार नाही, नगरपालिकेला चर्चा करेल, त्याच्याची इस्टिमेट करेल. जेव्हा मी निधी टाकला तेव्हा नगरपालिकेवर प्रशासक राज होतो. आज नगरपालिकेवर नगराध्यक्ष आलेत, त्यांच्या यंत्रणेला कामाला लावेल, त्यांच्याशी बोलेल आणि आपल्याला चांगलं काय 14 एप्रिल पर्यंत करायचं असं तर निधी उपलब्ध आहेच ना. मग समजा आणखी वाढीव पाहिजे तर मग तो कशातून द्यायचा. तर माझे अधिकाऱ्यांच्या सोबत या संदर्भातली चर्चा झालेली नाही. आता नगरपालिकेचे सगळे प्रतिनिधी आहेत, माझं पण ऐकतायत, ते पण त्याची माहिती घेतील आणि आपण त्याच्यात चांगलं करू. तारखेचं बंधन घालण्यापेक्षा चांगलं कसं होईल. तसं आज आपण बोधविहार बांधतो ना लोह्याला, जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं आहे. तारखेचं बंधन घालून जाऊन चांगलं करायचं असेल वेळ लागेल. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.